पश्चिम रेल्वेवर आज अपघात झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय मुंबईकरांसाठी खुला आहे। बेस्ट नाही अधिक बसेस सोडलेल्या आहेत, मात्र तीही वाहतूक धीम्या गतीने सुरू होते। तिथे नेमकी स्थिती काय आहे हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्याबरोबर। दिनेश, रस्ते वाहतुकीमुळे तरी मुंबईकरांना काही दिलासा मिळतोय का? हेमाली, मी काही तुला सांगण्याआधी माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड याला काही दृश्य दाखवायला सांगतो। ही थेट दृश्य आहेत आपल्या झी24 तासच्या दर्शकांसाठी। यावरूनच परिस्थिती लक्षात येत असेल की पश्चिम द्रुतगती महामार्गावर काय नेमकी स्थिती आहे। खरं तर हा पर्याय होता आज रस्ते वाहतुकीचा। रेल्वे यंत्रणा कोलमडलेली आहे। सकाळी जो अपघात झाला विलेपार्ले ते अंधेरी दरम्यान रेल्वेचे डबे रुळावरून घसरले, त्यानंतर राज्य सरकारने काही पर्यायी व्यवस्था निर्माण करायला हवी होती। बेस्ट बसेस जादा सोडण्यात आल्या, मात्र रेल्वेच्या व्यतिरिक्त जी पर्यायी व्यवस्था रस्ते वाहतूक जी आहे तीही पूर्णपणे कोलमडलेली आपल्याला दिसते आहे। मुंबईच्या कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेचं मुंबईकरांना अद्यापही उत्तर सापडलेलं नाहीये। मी ज्यावेळेस लाईव्हला पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभा आहे त्यावेळेस वाहनांमधून जे लोक जात आहेत त्यांच्याकडून काही मला प्रतिक्रिया येत आहेत। त्या प्रतिक्रियांमध्ये असहाय्यता आहे, संताप आहे। किती काळ आम्ही हे सहन करणार? कारण कसं आहे की मुंबईकर कराच्या माध्यमातून आपली जी जबाबदारी पूर्ण करत असतो, मात्र अडचणीच्या काळात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महापालिका असेल, या यंत्रणा ठप्प पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज वाहतुकीची कोंडी होणार हे राज्य सरकारने, पोलीस यंत्रणेने ध्यानात घ्यायला हवं होतं, मात्र अजूनही मी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या एकूण जवळच उभा आहे। या दोन्ही बाजूला म्हणजे एक मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे आणि एक पश्चिम उपनगर बोरिवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे। या दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे आणि मुंबईकरांना आता नक्कीच मुंबईकरांचं खरं म्हणजे हे स्पिरिट असतं की कधी जेव्हाही केव्हा समस्या येते तेव्हा मनस्ताप तर मुंबईकरांना सहन करावा लागतोच, पण तेही त्या पुढच्या मार्गाचा पर्यायाचा विचार करत आपला मार्ग पुढे नेत असतात। खरं म्हणजे मुंबईकरांच्या या स्पिरिटचा प्रशासनानं अंत पाहायला नको आणि प्रशासनानं वेळीच कायमस्वरूपी उपाययोजना यावर आखल्या गेल्या पाहिजेत, हीच मुंबईकरांची अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।